नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। नवीन सिरीज सुरू करतोय मित्रांनो, पुणे टू कन्याकुमारीची। मस्तपैकी 1500 ते 1550 किलोमीटरची जर्नी असणार आहे आणि हे बुकिंग मित्रांनो आपल्याला दुपारी कन्फर्म झालं। आजची तारीख आहे मित्रांनो 23 वारे शनिवार आणि आपण डायरेक्टली पोहोचलोय लोकेशन वरती, जिथून आपल्याला गाडी भरायची। तर 19 बॉक्स आहेत मित्रांनो, जे की आपल्या गाडीत लोडिंग करायचे। त्याचं वजन अराउंड 300 ते 400 किलोच्या आतमध्ये असणार आहे आणि हे बुकिंग सुद्धा आपल्याला निगडीच्या ट्रान्सपोर्ट नगर मधूनच भेटलंय। तर भरपूर असे ट्रान्सपोर्टचे ऑप्शन्स निगडीमध्ये आहेत, फक्त तुम्ही यायला पाहिजे आणि तिथून ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसला आपले नंबर लावून गाडी बुकिंग करूनच निघायला पाहिजे, कारण जागेवरती बसून बुकिंग तर काही भेटत नाही। आपण पण सकाळी निगडी ट्रान्सपोर्ट नगर मध्ये आलो, 5-6 ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला नंबर लिहिले, त्यातले एकाने आपल्याला हे बुकिंग कन्फर्म करून दिले। तर झाली मित्रांनो आपली गाडी लोडिंग, मस्तपैकी 19 बॉक्स आहे, 300-400 किलो माल आहे आणि एवढं आपल्याला घेऊन डायरेक्टली कन्याकुमारीला जायचंय। तर खूप छान असा प्रवास होणार आहे। जस्ट गाडी लोडिंग केली आणि आपण कंपनीच्या गेट वरतीच आहे। तर इथंच बोललो ब्लॉगची सुरुवात करावं, मस्त अशा सिरीजची सुरुवात करावं। एक मस्त असं स्वामींचं छोटंसं मंदिर इथे होतं, त्याचं दर्शन घेतलं आणि ब्लॉग आणि नवीन सिरीजला सुरुवात करतोय। तर चला, गाडी झालेली लोडिंग, पेपर घ्यायचेत आणि इथून जर्नी सुरू करायची। तर चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, कारण भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला ह्या सिरीज मध्ये, ह्या नवीन एपिसोड्स मध्ये, कारण हा टोटली आपल्यासाठी नवीन रूट असणार आहे। चेन्नई पर्यंत आपण गेलोय, तिरची पर्यंत आपण गेलोय, तिरचीच्या पुढे 250-300 किलोमीटर आपला हा प्रवास आहे। त्यामुळे चला मस्तपैकी एन्जॉय करू, कारण पावसाळ्याचा टाइम आहे, भरपूर असा निसर्ग बघायचा आहे, नवीन रूट एन्जॉय करायचा आहे। तर चला ब्लॉग आणि सिरीज सुरू करूया। तरी मी उरली नको आता बस। टायमिंग बघू शकता मित्रांनो, 11:52 झालेत आणि आपण आता निगडीमधून निघतोय। भरपूर मेहनत करावी लागली आपल्याला ह्या ट्रिपसाठी। फायनली 2 पार्ट लोड आपल्याला भेटलेत, एक तर आहे सेलमचा आणि एक आहे बँगलोरचा। ट्रिपल रिपोर्ट मित्रांनो ह्या सिरीजला झालाय आपला, ट्रिपल रिपोर्ट जातानाच, आणि तो गरजेचा काय आहे तर मी तुम्हाला ते पुढे सांगल आणि कसा कसा केला हे पण मी पुढे सांगल। तर चला पहिलं आता घरी चाललोय, कारण भरपूर उशीर झालाय, जेवलो नाहीये काय नाही, पूर्ण दिवस आपला गेलाय आजचा। तर चला पोहोचूया डायरेक्टली घरी, मस्तपैकी जेवण वगैरे उरकू आणि मग पुढच्या प्रवासात मस्त अशी जर्नी एन्जॉय करू, बाकी सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू। चला आता पोहोचतो डायरेक्टली घरी। सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय। The next morning. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो आपण करतोय 1500 किलोमीटरचा प्रवास, जो की असणार आहे पुणे टू कन्याकुमारीचा। आणि जेवढा आनंद मला ही सिरीज करताना होतोय ना, त्याच्यापेक्षा नक्कीच डबल आनंद तुम्हाला होणार आहे, कारण मित्रांनो भारताचं दक्षिण टोक आपण या सिरीज मध्ये कव्हर करणार आहे, जे की असणार आहे हिंद महासागर कन्याकुमारीचं। आणि कन्याकुमारीला जाण्यासाठी मित्रांनो 2 रूट आहेत, एक आहे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू, दुसरा आहे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू, म्हणजे बँगलोर, त्यानंतर सेलम आणि त्याच्यानंतर डायरेक्टली तामिळनाडू। आपण हे रूट वरचेच पार्ट लोड उचलले, जे आहे पहिला बँगलोरचा आणि दुसरा आहे तो म्हणजे सेलमचा। तर ब्लॉगच्या सुरुवातीला मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल, भरपूर असं स्ट्रगल करावं लागलं आपल्याला पार्ट लोड शोधण्यासाठी, आणि आपण फायनली मित्रांनो दोन्ही पार्ट लोड कलेक्ट करून रात्री 11 वाजता घरी पोहोचलो होतो आणि मग तिथून पुढं आराम केलाय आणि सकाळी निघालोय मित्रांनो 7 वाजता। तर आता 8:15 वाजलेले आहेत आणि आपण पोहोचलोय पुण्याच्या बाहेर, म्हणजेच कात्रजला। तर समोरच मित्रांनो कात्रजचा टनेल दिसत असेल आणि इथून मित्रांनो आपण जो रूट ट्राय करणार आहे तो आहे विजापूर आणि बँगलोर। तर आपलं पहिलं डेस्टिनेशन आहे ते बँगलोरचं, जे की आहे इथून मित्रांनो 850 किलोमीटर। तर पहिला पार्ट लोड मित्रांनो उचललाय आपण बँगलोरचा, ज्याच्यामध्ये आहे 1 स्कूटी आणि 4 बॉक्स। तर एवढाच पार्ट लोड आपल्याला बँगलोर मध्ये सोडायचा आहे, म्हणजे कर्नाटक मध्ये सोडायचा। आणि कर्नाटकचा मित्रांनो टीपी आपल्याला लागतो 333 रुपयाचा। त्यानंतरचा जो पार्ट लोड आहे तो आहे तामिळनाडूचा, म्हणजे सेलमचा। तर सेलमला गेल्यावरती बघू, म्हणजे तामिळनाडूचा टीपी फर्स्ट टाइम आपल्या गाडीचा निघणार आहे आणि तो निघतो वर्षाचा। तर बँगलोरचा 1 महिन्याचा टीपी निघाल, तो असेल 333 रुपयाचा। तामिळनाडूचा, तामिळनाडूमध्ये गेल्यावरती बघू। सध्या पोहोचलोय आपण खेड शिवपूरच्या टोल नाक्यावरती, भरपूर असं ट्रॅफिक लागलंय आणि मित्रांनो
या प्रवासामध्ये आणि या सिरीज मध्ये आपल्याला जेवढा काही खर्च येईल, म्हणजे टोल आहे, डिझेल आहे, त्यानंतर पुढे एंट्री लागली, टीपी आहे, किंवा हे कितीचं बुकिंग असणार आहे, या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्यात. त्यामुळे ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपली सिरीज कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. तर भरपूर असं ट्रॅफिक सकाळ सकाळी लागलंय. चला हे ट्रॅफिक क्रॉस करू आणि कुठंतरी मस्त अशा ठिकाणी नाश्ता करायला थांबू. तर मस्त अशी मिसळ आणि शंतनू भाऊ आणि तन्मय भाऊ. तर तन्मय भावांची ओळख करून देतो पहिले मित्रांनो. हे सागर सरांचे चिरंजीव, म्हणजे आपण ज्यावेळेस जामनगरला गेलो त्यावेळेस. आणि शंतनू भाऊ ट्रॅव्हल लेन्स विथ शंतनू युट्यूबर. आपण आहे मित्रांनो वीर धरणापाशी, ज्याचं लोकेशन आहे पुणे पंढरपूर रोडवरती शिरवळ मार्ग आहे. तर शंतनू भाऊ कशी वाटते तुमची बँगलोर सिरीज आणि कसा अनुभव आहे तुमचा? खूप वेट केला आम्ही आणि वेट केल्यानंतर आम्ही इथपर्यंत आज पोहोचलोय. आणि अचानक रविदादांशी काल बोलणं झालेलं, त्यांनी गाडी भरली आहे, ते सांगतील तुम्हाला ते कुठे चाललेत. आणि अचानक फोन केला आणि आम्ही भेटलोय. मस्तपैकी मिसळ एन्जॉय करतोय, तुम्ही पण खायला या. सरप्राईजली मस्त असा निसर्ग खूप छान आणि खूप छान अशी मिसळचा आस्वाद. तर चला मिसळ टेस्ट करूया आणि मग पुढे थोड्याफार गप्पा मारू. तर मस्त अशी मिसळ खाऊन झाली आहे मित्रांनो आपली. आणि ह्या वेळेस बिल दिलंय शंतनू दादांनी, प्लस आपल्याला गिफ्ट दिलेत बघा, हाईड अँड सीक आणि एक गुड डे. तर तन्मय दादांची गाडी ऍक्च्युली समोर आहे, तिकडे विरो, आणि ही शंतनू दादांची सेम आपल्यासारखीच गाडी आहे. म्हणजे एक इन्स्पिरेशन म्हणता येईल, त्यांची बघून आम्ही घेतली. असंच झालं यावेळेस. चला मस्तपैकी आता तुम्हाला मुंबईच्या जर्नीसाठी शुभेच्छा आणि मला त्या कन्याकुमारीसाठी शुभेच्छा. चला सिरीज शेवटपर्यंत बघा. नक्की नक्की. आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब येत नाही तुमचं, व्ह्यूज पडतायत पण सबस्क्राईब नाही येत. सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करत राहा. खूप भारी माणूस आहे. आणि कोणाला जर ट्रान्सपोर्ट लाईन बद्दल काही माहिती पाहिजे असेल, फोन इंस्टावर मेसेज करा, तिथे पण रिप्लाय देणार. त्याच्याकडे खूप भंडार आहे, खूप माहिती आहे आणि तो आम्हाला पुरवत असतो सगळ्या गोष्टींची. खूप भारी माणूस. तुम्ही यांना सबस्क्राईब करा. यांचे दादांचे ब्लॉग पण नक्की सबस्क्राईब. आमचे ब्लॉग बघा, आमचे एकदम फन असतात पण यांचे माहितीशीर असतात. थोडे माहिती पाहिजे असेल ट्रान्सपोर्ट लाईन बद्दल तर नक्की फॉलो करा. चला निघूया. तर निघालोय मित्रांनो आपण वीर धरणापासून. शेजारी तुम्हाला वीर डॅम दिसत असेल. आणि शंतनू दादा आणि तन्मय दादांबरोबर मस्त असा आपला नाश्ता झालाय आणि आपण पुढची जर्नी करतोय सुरू. तर राईट गेलं तर सातारा, लेफ्ट गेलं तर पंढरपूर आणि पुणे. तर चला घेऊया लेफ्ट आणि परत पुढे गेल्यानंतर घेऊया राईट. तर जामनगर वरतून आलो, 4-5 दिवस घरीच थांबलो होतो आणि बोललो आता काही पर्याय नाही म्हणून ट्रान्सपोर्ट नगरला गेलो. शनिवारी बुकिंग घेतलं आणि मग तिथून निघालो. पण आता झाली अशी सिच्युएशन की गणपती आले 4 दिवसावरती आणि आपण निघालोय साऊथला. तर आता गणपती बाप्पाच्या हातातच आहे असं की आपल्याला रिटर्न कधी परत माघारी बोलवतोय. कारण सणाला जर घरचे गणपती राहिले थोडं कॉम्प्रोमाइज तर करावंच लागणार यावेळेस. पण माहित नाही, बाप्पाच्या मनात असेल तर लवकर लवकर बोलून घेईल आणि घरच्या गणपतीचं दर्शन पण होऊन जाईल. तर काय करता मित्रांनो, आपण जे क्षेत्र निवडलंय क्षेत्राचं असं आहे की इथं बऱ्याच ठिकाणी आपल्याला कॉम्प्रोमाइजच करावं लागतं. नाही तर पर्याय नाही, कारण EMI आपल्यासाठी थांबत नाही, घर खर्च आपल्यासाठी थांबत नाही, किंवा जे काही एक्सपेन्सेस ते तर थांबत नाही. त्यामुळे जे काही भेटणं आहे ते घेणं आहे आणि पळत राहणं आहे, असं आपला ट्रान्सपोर्ट क्षेत्र आहे. आणि सध्या जर विचार केला ना तर आता बघतोय आपण की बरेचसे आपले मित्र लाईनवरती फिरतायत आणि साऊथ लाईनला स्पेशली. आता आपण तर डायरेक्ट कन्याकुमारी म्हणजे शेवटच्या टोकावरती चाललोय. बट चेन्नई, बँगलोर मित्रांनो अशी सिच्युएशन आहे ना तिकडं, कमीत कमी 10-15 दिवस जाऊन गाड्या उभ्या राहत आहेत आणि मग त्याच्यानंतर बुकिंग निघतायत. म्हणजे मार्केटची जी सिच्युएशन, कारण आता गेले 3-4 दिवस एवढा पाऊस झाला, महाराष्ट्रात झाला, इकडं साऊथला झाला, जिकडं तिकडं पाऊसच पाऊस चालला होता आणि थैमान घालून ठेवलं होतं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गाड्या अशा जाम झाल्या होत्या का त्याला विचारता सोय नाही. तर बघूया, आता आपण तर निघालोय, बाप्पा बघून गेल पुढे आपल्याला काय करायचं ते.
साऊथला पोहोचल्यानंतर लवकरात लवकर रिटर्न बुकिंग द्यायचं आणि दर्शनाला घरी बोलून घ्यायचं. तर चला, जे काय होईल ते ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल. लागलाय आपण आता 4 लेनला, म्हणजे पंढरपूर हायवेला. तर आता नातेपुते, त्यानंतर मग पंढरपूर, त्यानंतर मग सरळ विजापूर. तर मित्रांनो 3000 रुपयाचं डिझेल आपण गाडीत भरून घेतलं आता आणि निघालो आता पंढरपूरच्या दिशेने. आणि बघा, डिझेल भरत होतो तेवढ्यात गांधार दादांचा फोन आला. सिंधुदुर्ग कोकणी गांधार युट्यूबर. तर फोन आला की दादा तुम्ही बँगलोर वरतून चालले, तर एक छोटस काम होतं. बोलो बोला की दादा काय काम आहे. तर मला बोलतात बँगलोरला चाललेत तर कुठेतरी गणपतीची एखादी चांगली मूर्ती भेटते का बघा. त्यांचं कोणतरी मित्र आहे की त्यांना ती गणपतीची मूर्ती पाहिजे बँगलोरला. तर म्हणजे देवाची लीला अशी आहे ना की आपला सकाळीच विषय झाला की ह्या वेळेस गणपतीचं दर्शन होतंय की नाही. तर बाप्पाने स्वतः आपल्या गाडीत प्रवास सुरू केला. चला बघूया पंढरपूर मध्ये एखादी बाप्पाची छानशी मूर्ती आणि त्या दादांना बँगलोरला द्यायची आहे. तर बघू आता, जाऊ पंढरपूर मध्ये आणि एखादी मूर्ती बघू. तर मित्रांनो पोहोचलो आपण पंढरपूर मध्ये आणि आता तुम्ही पाहिलं असेल की आपण बाप्पाची मस्त अशी मूर्ती घेतलेली आपल्या गाडीमध्ये. पूर्ण व्यवस्थित दादांनी पॅक करून दिलं. समर्थ आर्ट्स म्हणून पंढरपूरलाच आहे, वाखरीच्या जस्ट पुढे बघू शकता. इथं राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय त्याच्या जस्ट समोर आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि हे लोकेशन मित्रांनो बँगलोर नसून तर चित्रदुर्ग आहे. त्यांनी दादांनी आता लोकेशन पाठवल्यावरती लक्षात आलं. आणि बघा ना, म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण कन्याकुमारीला जाणार आहे आणि आपल्याकडून ह्यावेळेस घरच्या बाप्पाची सेवा होणार नाही. तर बाप्पा स्वतः आपल्या बरोबर निघालेत. आणि हे म्हणू शकतो आपण की ही त्याचीच लीला आणि त्याचीच सेवा आपल्या मार्गे करून घेण्याची एक पद्धत समजायची आणि आपला प्रवास करत राहायचा. तर चला मित्रांनो, पोहोचलोय पंढरपूर मध्ये. पाहिलं असेल आता मस्त असं श्री समर्थ गणपती बाप्पाचं स्टॉल आहे आणि खूप छान छान अशा मूर्तीच्या डिझाईन. नक्की या संदीप भाऊंशी भेटा, खूप छान सपोर्ट करतात आणि व्यवस्थित पॅकिंग करून मूर्ती देतात. तर तुम्ही नियर बाय पंढरपूर असाल तर येऊ शकताय आणि स्टॉलला व्हिजिट करू शकताय. तर चला निघालोय मित्रांनो आपल्या पुढच्या प्रवासात. तर चित्रदुर्गापर्यंतचा आपल्या बरोबर बाप्पाचा प्रवास असणार आहे. नक्की बघा, शेवटपर्यंत बघा आणि एकदा गणपती बाप्पा मोरयाची कमेंट करायला विसरू नका. चला करूया आपली जर्नी सुरू. मस्त असं जेवण भेटतं घरगुती. लँडमार्क सांगायचं झालं तर इथं पाण्याची टाकी आहे समोरच आणि इथं भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहे. बघा पाण्याची टाकी आहे उमदीच्या थोडं अलीकडे. चला गाडी लावू आणि जेवायला जाऊ. तर या मित्रांनो जेवायला मस्त अशी थाळी, व्हेज थाळी, पापड, चपाती, भात, डाळ, आमटी, टोमॅटोची चटणी, ठेसा, लिंबू म्हणजे कांदा, लोणचं आणि भरपूर अशा चपात्या. चला मित्रांनो करूया आपली जर्नी सुरू. आता पुढे आपल्याला बॉर्डर लागेल, त्यानंतर विजापूर आणि विजापूर नंतर आपण डायरेक्टली बँगलोर हायवे पकडून निघणार आहे. तर चित्रदुर्गाला मित्रांनो आपल्याला बाप्पाला जायचं आहे, त्यामुळे प्रवास रात्रभर खेचायचा आहे. तर चला मस्त अशी जर्नी एन्जॉय करूया. कर्नाटकचा टीपी आपला काढून झालाय आणि कर्नाटकचा टीपी मित्रांनो 333 रुपयाचा येतो. तर एजंट चार्जेस 50 रुपये, असे 380 रुपये एजंट आपल्याकडून घेतो. तर चला मस्तपैकी आता पोहोचूया विजापूरला आणि करूया आपली जर्नी कंटिन्यू.